23/7/2022 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, वारस बनायचे असेल तर नेहमी काळजी घ्या की कोणतेही काम श्रीमताच्या विरुद्ध होऊ नये. आजचा प्रश्न आहे, बाबांजवळ कोणत्या 2 प्रकारचे वारस आहेत? उत्तर आहे, एक तर समर्पित मुले आहेत जी मातपित्याची प्रत्यक्ष पालना घेत आहेत, परंतु त्यांच्या कर्मांची गुह्य गती आहे. दुसरे जे घर गृहस्थीमध्ये राहून पवित्र आणि ट्रस्टी आहेत, त्यांना संपूर्ण ट्रस्टी बनण्यामध्ये मेहनत जरूर करावी लागते. परंतु जर पूर्ण ट्रस्टी बनले, सर्वांपासून ममत्व काढून टाकले, तर संपूर्ण वारशाचे अधिकारी बनू शकतात. आजचे गीत आहे, हमारे तीर्थ न्यारे है. ओम शांती. गोड गोड मुलांनी गीत ऐकले, ज्याचा अर्थसुद्धा क्रमवारीने पुरुषार्थानुसार मुलांनी जाणले आहे, समजले आहे. तरी देखील बाबा विस्ताराने समजावत आहेत. दुनियेमध्ये इतर कोणी जाणत नाहीत. परमपिता परमात्मा जे पतित पावन आहेत, त्यांची महिमा खूप आहे, परंतु त्यांच्या महिमेला कोणी यथार्थ रीतीने जाणत नाहीत. ते तर अजूनच सर्वव्यापी म्हणतात, मग गायनसुद्धा करतात, पतित पावन. ते जरूर एकच असतील ना, जे येऊन सर्वांना पावन बनवितात. त्यामुळे त्यांना सर्वव्यापी म्हणू शकत नाहीत. जेव्हा त्यांना पतित पावन या म्हणतात, हे कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही. भारत पावन होता, आता पतित आहे. तुम्ही पावन दुनियेचे मालक होता, आता पतित दुनियेमध्ये आहात. तुम्ही जाणता, बाबा आम्हाला परत पावन दुनियेचे मालक बनवतात. जे मालक बनवणारे होते तेच आले आहेत. ही तुमची चैतन्य यात्रा आहे, ज्याच्या यादगार म्हणजेच स्मृती स्वरूप मग भक्ती मार्गामध्ये त्या यात्रा केल्या जातात. तुम्ही मुले जाणता की आता तेच पूज्य देवी देवता जे पुजारी बनले होते, तेच ब्राह्मण बनले आहेत, तेच परत देवता बनतील. बाबाच कर्म अकर्म विकर्मांची गुह्य गती समजावत आहेत. भविष्य नवीन दुनियेमध्ये तुमचे कर्म अकर्म होतात, यथा राजा राणी तथा प्रजा. बाकी सर्व शांतीधाममध्ये होते. ही तर खूप सोपी गोष्ट आहे की भारत सुखधाम होता, संपूर्ण निर्विकारी होते, ज्यांचे देवी देवता नाव प्रसिद्ध आहे. दुसरे कोणते नाव घेत नाहीत. लक्ष्मी नारायण सूर्यवंशी, मग राम सीता चंद्रवंशी होते. याला त्यांची डिनायस्टी म्हणजेच घराणे म्हटले जाते. एवढे इतर कोणाचेही घराणे चालत नाही. ख्रिश्चनांचे सुद्धा थोडा वेळ चालते. सुरुवातीला बादशाही नसते. अर्ध्या कालावधीनंतर जेव्हा प्रजेची वृद्धी होते, तेव्हा राजाई सुरू होते. एडवर्ड, जॉर्ज इत्यादी, म्हणजेच पहिला दुसरा असे बदलत राहतात. थोड्या थोड्या काळामध्ये बदलत जातात. हे एकच घराणे आहे जे 1250 वर्षे चालते. यामध्ये अदलाबदल होत नाही. सूर्यवंशी चंद्रवंशी घराण्यावाल्यांचेच नाव चालू राहते. वेगळे नाव, रूप, देश, काळ असेल हे समजू शकते. घराणे दीर्घकाळपर्यंत चालत राहते. कोणताही बदल होत नाही. यावेळी तुम्हा मुलांना बाबा चांगले कर्म करायला शिकवत आहेत. मुलांनो, तुम्ही कधी कोणाला दुःख देऊ नका. येथे तुम्ही सर्व शिक्षण घेण्यासाठी बसले आहात. आपापल्या घरीसुद्धा बरेच जण राहतात. घरी राहून देखील वारस बनू शकतात. इथे जोपर्यंत माता पिता पालना करतात, तेव्हा त्यांच्या कर्मांची गतीसुद्धा वेगळी असते.
बाकी जे बाहेर राहतात सर्व काही बाबांचे समजून ट्रस्टी बनून राहतात, ते देखील जसे काही वारस होतात. होय, अवघड जरूर असते जेव्हा सगळ्यातून ममत्व निघून जाईल आणि पूर्ण निश्चय होईल. आम्ही सर्व काही त्यांना अर्पण करत आहोत. जिवंतपणेच आम्ही त्यांच्या संपत्तीचे ट्रस्टी आहोत. असे कोणी जिवंतपणी बनत नाहीत. जेव्हा मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा ट्रस्टी बनवून जातात, इथे समर्पित करतात. बाबा म्हणतात, मुलांनो, ट्रस्टी होऊन राहा. हे तर भक्ती मार्गामध्ये देखील म्हणत आला आहात की सर्व काही भगवानाने दिले आहे. आता बाबा म्हणतात, मुलांनो, इथे तुम्ही सन्मुख बसले आहात. आता देहासहित जे काही तुमचे आहे त्यामधून ममत्व काढून टाकायचे आहे. ज्यासाठी म्हणत आले आहेत की सर्व काही ईश्वराने दिलेले आहे. जेव्हा ते येतील तेव्हा त्यांच्यावर समर्पित होऊन जाऊ, सर्व काही त्यांच्या हवाली करू. इथे तर त्यांना म्हणजेच बाबांना संपत्ती इत्यादी बनवायची नाही आहे. ते काही घेणारे नाहीत, देणारे आहेत. म्हणतात, ट्रस्टी बनून विचारत रहा, कारण चूक भूल कधीही होऊ शकते. पक्का ट्रस्टी होण्यामध्ये वेळ तर लागतोच. बाबा जाणतात, वेळ लागेल. ट्रस्टी बनल्यानेच वारस बनतात. येथे राहणारे सुद्धा ट्रस्टी बनतात. बाबा म्हणतात, त्या बदल्यात मी वैकुंठची बादशाही देतो. तुम्हाला दुसरा जन्म अमरलोकमध्ये घ्यायचा आहे. ट्रस्टी होऊन मग खबरदार सुद्धा राहायचे आहे. जास्ती करून गरीबच उच्च पद प्राप्त करण्यासाठी निमित्त बनतात, वारस बनतात. कोणी मग शेवटी चंद्रवंशीमध्ये जाऊन मालक बनतात. तोपर्यंत मोठ्यांसमोर सेवा करत राहतील. आता सुद्धा कितीतरी असे आहेत जे कधी उन्नतीला प्राप्त करू शकत नाहीत. मग समजले जाते कदाचित त्यांच्या नशिबामध्येच काही नसेल. सेवा करत करत शेवटी काहीतरी पद प्राप्त करतील. ते सुद्धा राहिले तर, निघून गेले तर प्रजेमध्ये सुद्धा कमीत कमी पद प्राप्त करतील. असे बरेच आहेत जे जांभळे म्हणजेच बुद्धू आहेत. काहीच प्रगती करत नाहीत, काहीच समजत नाही. कर्म विकर्माची गती बाबाच समजावतात. इथे काहीच चांगले कर्म केले नाही तर विकर्म वृद्धीला प्राप्त होत जाते. तुम्ही सुद्धा म्हणाल, हा तर ड्रामाचा पार्ट झाला ना. हे सुद्धा जरूर पाहिजे. जे राजाईमध्ये राहून नोकरी इत्यादी करत राहतील, नोकर मग उन्नतीला प्राप्त करून शेवटाला राजाई प्राप्त करतील. ईश्वराजवळ राहून देखील अशी काही कर्म करतात ज्याची मग सजा सुद्धा भरपूर खातात. पद सुद्धा खालचे मिळते. त्यामुळे समजावले जाते की अशा प्रकारची विकर्म करू नकात, नाहीतर ती वाढीस लागतील. काहीच सेवा करत नाहीत, खात राहतात, अभ्यास देखील करत नाहीत. ही कर्मांची गुह्य गती पहा कशी आहे. बाबा अशी कर्मे शिकवतात ज्याने स्वर्गाची राजाई प्राप्त करू शकता. श्रीमतावर असे कर्म करायचे आहे. आसुरी कर्म सुद्धा बघत आहात. किती गरीब मग पापी अजामिल सारखे बनतात. इथे देखील असे बनतात. कोणी तर बादशहा बनतात, मग कोणी दास दासी बनून शेवटी काहीतरी पद प्राप्त करतात. असे सुद्धा आहेत. बाबा चांगल्या रीतीने जाणतात. इथे राहून सुद्धा चांगले कर्म करत नाहीत तर तो नशा सुद्धा राहत नाही.
कर्मांची गती बाबा समजावत आहेत. बाबा म्हणतात, मी तर आहेच गरीब निवाज. मला गरिबांच्या पैशातून स्थापना करायची आहे. मी सावकार निवाज तर नाही. जास्ती करून माताच गरीब असतात. त्यांच्या हातामध्ये काहीच राहत नाही. त्या काही हाफ पार्टनर म्हणजेच अर्धी भागीदार नाहीत. नाहीतर विल म्हणजेच इच्छापत्र केले असते, त्यांचा अर्धा काढला असता. घराची तर मुलेच वारस असतात. भले सरकारने आजकाल कायदे केले आहेत. आता तुम्ही जाणता, भारत अगदीच गरीब आहे. जास्ती करून कुमारीच गरीब असतात. जेव्हा सासरी जातील, विकाराचा सौदा करतील, तेव्हा मिळते. ही आहेच विशेष वर्ल्ड म्हणजेच विकारी दुनिया. निर्विकारी कधी कोणासमोर हात जोडत नाहीत. हे कोणाला माहीत नाही की जे निर्विकारी आहेत तेच मग विकारामध्ये जातात. भक्त लोक तर समजतात की कृष्ण हजिरा हजूर आहेत. भगवान कधी मरत नाहीत, पुनर्जन्म घेत नाहीत. तुम्हाला तर आता हे ज्ञान आहे. तुम्ही जाणता, लक्ष्मी नारायण सर्वात उच्च स्वर्गाचे मालक होते. राम सीतेला स्वर्गाचे मालक म्हणणार नाही. हे सुद्धा आता ज्ञान मिळाले आहे. तर बाबा समजावत आहेत की आता जर सद्गती होत आहे तर दुर्गतीचे कोणतेही कर्तव्य करू नकात. सगळ्यात आधी तर देह अभिमान सोडायचा आहे. सर्वात चांगले कर्म आहे एका बाबांची आठवण करणे, देही अभिमानी होऊन राहणे. स्वतःला चेक करत राहायचे आहे. कोणता विकार तर आला नाही. लोभ सुद्धा करायचा नाही. बाकी सर्व काही ईश्वराचे आहे, तर आपण लोभ का ठेवावा? आम्हाला तर जे बाबा सांगतात ते करतो. बाबा तर प्रत्येक मुलाची नाडी चांगल्या रीतीने बघतात ना. पोतामेल म्हणजेच जमा खर्च सुद्धा पाहतात. काही खूपच गरीब असतात तर ते काही ना काही 15-20 रुपये बचत करून पण देतात. आपले भविष्य बनवतात. बाबा सल्ला सुद्धा देतात, थोडेफार आपल्या बँकेमध्ये ठेवा. 5 द्या, 10 बँकेमध्ये ठेवा, तर श्रीमत मिळाली ना. पोटाला न खाता सुद्धा शिवबाबांसाठी देतात. शिवबाबा त्यातूनच तुमच्या राहण्या इत्यादीचा प्रबंध करण्यासाठी लावतात. हे ब्रह्माबाबा सुद्धा शिवबाबांचा एकच मुलगा आहे. तो गोळा का करेल? जेव्हा यानेच आपले सर्व काही मातांच्या सेवेमध्ये लावले, सर्व काही दिले. या मुली मग 21 जन्मांसाठी वारसा प्राप्त करतात. तुम्ही जाणता, आपला देवी देवतांचा गृहस्थ धर्म पवित्र होता. आता पतित बनले आहात, तेव्हा बाबा समजावत आहेत. हा म्हणजेच ब्रह्मा बाबा देखील ट्रस्टी बनला ना. तुम्ही मातांना ट्रस्टी बनवले. तुम्ही हे सांभाळा. ममत्व संपून गेले. बाबांनी साक्षात्कार करविला की तुम्ही विश्वाचे मालक बनत आहात. विनाशाची तयारी सुद्धा पाहत आहात. परंतु हे कोणीही समजू शकत नाही की विनाश करणारा कोण आहे. कोणी प्रेरक जरूर आहे. समजतात देखील की विनाश होणार आहे. जरूर भगवान सुद्धा असतील, परंतु कोणत्या रूपामध्ये असतील? कृष्ण कसे येतील? जरी कृष्णासारखे अनेकांचे रूप बनवितात, परंतु ते तर कृत्रिम असते. असे बरेच आहेत जे कृष्णाचे रूप बनवून फसवणूक करतात. कोणाची तर मग जड मूर्तीमध्ये भावना बसते, तर तसाच साक्षात्कार होतो आणि मग जाऊन त्यालाच चिकटतात. कारण कृष्ण स्वर्गातील सर्वात लाडका मुलगा आहे. तो खूप आकर्षक आहे. बाबांकडून
खूप चांगला वारसा घ्यायचा आहे. बाबा कर्मांविषयी समजावत आहेत. बाबांना जर कोणी विचारले तर बाबा झटक्यात सांगू शकतात, यांना काहीच समजत नाही. कर्म असे करतात जे विकर्मच होऊन जाते. भले शिवबाबा सांगत राहतात, तरीही देह अभिमान खूप असतो. तसेही शिवबाबांचे भक्त अनेक आहेत. काशीमध्ये भक्त बसलेले आहेत. त्यांचा हा मंत्र आहे, शिव काशी विश्वनाथ गंगा. अर्थ काहीच समजत नाहीत. समजतात गंगा यांच्यातून निघाली आहे, त्यामुळे गंगेच्या काठावर जाऊन बसतात. ते समजतात आपण तिथे मुक्त होऊ. शिवकाशी शिवकाशी असे उच्चारण करत राहतात. मग दाखवतात भागीरथाने गंगा आणली. आता त्या गंगेद्वारे पतितापासून पावन होतील काय? पतित पावनला तर बोलावतात ना. ते कोण आहेत, कसा सहज राजयोग शिकवित आहेत, हे कोणीही जाणत नाहीत. शिवबाबांची कशी आठवण केली जाते हे सुद्धा तुम्हीच जाणता. तुमची आहे आठवणीची यात्रा. तुमची शारीरिक यात्रा बंद आहे, ती असते शारीरिक यात्रा. ही आहे रुहानी म्हणजेच आत्मिक यात्रा. बाबा सांगत राहतात, मुलांनो घराची आठवण करा. ही छी छी दुनिया, छी छी जुने शरीर आहे. मी तुमचा पिता आहे, तुम्हाला परत घेऊन जाणार आहे. या महाभारताच्या लढाईमध्ये कितीतरी संपणार आहेत. इतके करोडो मनुष्य आहेत, त्यांचे आत्मे कुठे जातील? आपल्या आपल्या धर्माच्या सेक्शनमध्ये ताऱ्याप्रमाणे जाऊन राहतील. त्याला म्हटलेच जाते निराकारी दुनिया. दुनिया त्याला म्हटले जाते जिथे भरपूर जण राहतात. असे जर म्हटले की ब्रह्ममध्ये लीन होऊन जाऊ, तर ती दुनिया नाही. गायले जाते निराकारी दुनिया, जिथे आत्मे राहतात, ज्यांना परत पार्ट बजावण्यासाठी यायचे आहे. हा अविनाशी ड्रामा आहे. प्रलय तर कधीच होत नाही. सतयुगापासून कलियुगापर्यंत मनुष्यांची वाढ होत राहते. तिथे दुसरा कोणताच धर्म नसतो. हे ज्ञान तुम्हाला इथे मिळाले आहे. तिथे सतयुगामध्ये हे ज्ञान राहत नाही. यावेळी तर बाबा आप समान त्रिकालदर्शी बनवतात. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, जिवंतपणेच देहासहित सर्वांतून ममत्व काढून ट्रस्टी बनून राहायचे आहे. श्रेष्ठ कर्म करायची आहेत. कधीही कोणाला दुःख द्यायचे नाही. दुसरा पॉइंट, कोणत्याही वस्तूमध्ये लोभ ठेवायचा नाही. रोज आपला पोतामेल पाहायचा आहे की माझ्यामध्ये कोणता विकार तर नाही. देह अभिमान सोडून एका बाबांची आठवण करण्याचे श्रेष्ठ कर्म करायचे आहे. आजचे वरदान आहे, आपल्या क्षमा स्वरूपाद्वारे शिकवणूक देणारे मास्टर क्षमेचे सागर भव. आपल्या क्षमा स्वरूपाद्वारे शिकवणूक देणारे मास्टर क्षमेचे सागर भव. विस्तार आहे, जर कोणी आत्मा तुमच्या स्थितीला हलविण्याचा प्रयत्न करेल, अकल्याणाची वृत्ती ठेवेल, त्यांचे सुद्धा तुम्ही तुमच्या कल्याणाच्या वृत्तीने परिवर्तन करा किंवा क्षमा करा. परिवर्तन करू शकत नसाल तर मास्टर क्षमेचा सागर बनून क्षमा करा. तुमची क्षमा त्या आत्म्यासाठी शिकवणूक होऊन जाईल. आजकाल शिकवणूक दिल्यावर काही समजतात, काही समजत नाहीत. परंतु क्षमा करणे अर्थात
शुभ भावनेच्या दुवा म्हणजेच आशीर्वाद देणे, सहयोग देणे होय. आजचे बोधवाक्य आहे, स्वतःला आणि इतरांना प्रिय तेच वाटतात जे सदा खुशहाल राहतात. अच्छा. ओम शांती.